नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार। ऐतिहासिक शपथविधीला दिग्गज राहणार उपस्थित। नव्या सरकारमध्ये 7 कॅबिनेट मंत्री आणि 11 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता। टीडीपी जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री तर शिवसेना राष्ट्रवादीचे एक मंत्री शपथ घेणार। मोदींच्या शपथविधीचं काँग्रेसला निमंत्रण। मल्लिकार्जुन खरगे निमंत्रण स्वीकारणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। मे महिन्यात भारतानं खरेदी केलं 722 कोटींचं सोनं। महिन्याभरात 45.9 टन इतक्या सोन्याची खरेदी। सोनं खरेदीमध्ये भारत ठरला जगात 3ऱ्या क्रमांकाचा देश। मे महिन्याप्रमाणे जून महिन्यातही लग्नांचा धूमधडाका। सराव बाजारात तेजी तर लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कायम। ठाण्यातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात। पावसामुळे अचानक गारवा आल्यामुळे ठाणेकर सुखावले। मुंबई अहमदाबाद जवळ रस्ता खचला। नायगाव जवळ हा रस्ता खचल्याची दृश्य। नायगाव भाईंदर दरम्यान वाहनं अडकली। दोन्ही बाजूची वाहतूक 2 तासांपासून बंद। मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीमध्ये पावसाच्या सरी तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। गोंदिया शहराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। अनेक ठिकाणी झाडांची पडझड तर घरांवरील पत्रे उडाली। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनचं दमदार आगमन। सकाळपासून पडलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये मध्यरात्री बत्ती गुल। विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचा संताप। देशात लवकरच उपग्रह आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली लागू होणार। तर जीएनएसएस आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलनामुळे अधिक कार्यक्षम टोल संकलन होणार। भारतीय विमान कंपन्यांच्या नव्या विमानांच्या खरेदीवर जोर। येत्या काही वर्षात 1500 नवीन विमानं दाखल होणार। पवई तलावात होणारं प्रदूषण रोखण्यात मुंबई महापालिकेला यश। सांडपाण्याचे बहुतांश मार्ग बंद। वायुविजन व्यवस्था उभारण्यास सुरुवात। निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतात। सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये, धनंजय मुंडेंचं आवाहन। पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बीडच्या परळी शहरात आज बंदची हाक। सकल ओबीसी समाज आणि वंजारी समाजाचं पोलिसांना निवेदन। सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे 6 एक्सप्रेस उधनापर्यंत धावणार। तर उधनापासून सुरतला जाण्यासाठी प्रवाशांना 30 रुपये रिक्षा भाड्याचा भुर्दंड। आणि सातपुड्याच्या पर्वतरांगेतील मनुदेवी मंदिर परिसरात आढळला दुर्मिळ अजगर। सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं।